तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल, मापारी, टोपलेवाले व काटेवाले कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर हमाल माथाडी कामगार कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यावर तोडगा काढत बाजार समितीच्या शिष्टमंडळाने आज बुधवार 13 मे 2026 रोजी आंदोलनकर्त्यांसह संयुक्त बैठक बोलावली होती। मात्र तीच बैठक निरर्थक ठरल्याची माहिती पुढे आली आहे। पीडितांच्या मागण्या ऐकून न घेता चक्क कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाने कायदा हातात घेऊन हमालांच्या मागण्या दडपण्याचा डाव खेळल्याचा संताप समितीचे समन्वयक वैभव चोपकर यांनी व्यक्त केला आहे। ज्यांच्या श्रमावर बाजार समितीचे कामकाज चालते त्याच कामगारांचे शोषण करून त्याच्या मागण्यांकडे प्रशासन कानागोळा करत आहे, तर बैठकीच्या नावाखाली पीडितांच्या अंगावर धावून येणाऱ्या संचालक मंडळाच्या हिटलरशाही विरोधात वैभव चोपकर यांच्या नेतृत्वात सगळे मजूर, हमाल, मापारी, टोपलेवाले व काटेवाले कामगारांनी कृषी बाजार समितीतून न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर वादळी पावसात पायदळ मोर्चा काढला आहे। दरम्यान पीडितांनी तहसीलदार उपेश अंबादे यांच्याशी परस्पर चर्चा करून आपली व्यथा मांडली। त्यावर संबंधित विभागाला फोनवरून संपर्क करत तहसीलदारांनी विचारणा केली, तर आधी बैठक बोलवायची, नंतर कायदा हातात घेऊन पीडितांना दमदाटी करायची। जातीवाचक शिवीगाळ करत संचालक मंडळांनी महिला मजुरांच्या अंगावर धावून जाणे, यातून कृषी उत्पन्न बाजार समिती नेमके कुठले संविधानिक तत्व जोपासत आहे व बैठक बोलावणारे जिल्ह्याचे डीडीआर सुद्धोधन कांबळे यांचे चालत्या बैठकीतून पळून जाणे हे कितपत योग्य आहे, असे आरोप त्यावेळी करण्यात आले आहे। तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यान्वये पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असल्याने तहसीलदार शासनाचे मध्यस्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी योग्य तो न्याय करावा, अशी मागणी त्यावेळी हमाल माथाडी कामगार कृती समितीने केली आहे। तसेच संचालक मंडळांनी हमालांची जाहीर माफी मागावी आणि कामगारांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, अन्यथा बाजार समितीत यापुढे बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल, अशी भूमिका पीडितांनी घेतली आहे।